सर्वसामान्यांच्या अंतःकरणामधला दाखवता मी क्लेश. नमस्कार, मी रिपोर्टर निलेश. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा जवळपास 700 कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे. जो निधी दलित, उपेक्षित, मागासवर्गीय घटकांच्या शिक्षण, रोजगार आणि न्यायासाठी वापरला जातो. हे फक्त निधीचं हस्तांतरण नाही, हे आहे न्यायाचं अपहरण. ज्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती थांबतील, अनुदानित वसतिगृह अंधारात जातील आणि यामुळं सामाजिक प्रगती ही टाचेखाली चिरडली जाईल. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन दलित चळवळीतील काही नेते, काही विचारवंत रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलन करतायत. काहींचं म्हणणं आहे की यावर बजेटचा कायदा झाला पाहिजे, दलित विकासाच्या बाबतीत शासनानं कठोरात कठोर पाऊल उचलायला पाहिजे आणि दलित, मागासवर्गीय व उपेक्षित घटकांच्या विकासासाठी दिलेला निधी हा इतरत्र वळवता येऊ नये यासाठी कायदा झाला पाहिजे, बजेटचा कायदा व्हायला पाहिजे, असं काहींचं म्हणणं आहे. तर बघूया भविष्यात अशाच घटना घडत राहतील का, यावर कायदा होईल. कॅमेरामन अनुजासह मी निलेश परादे, ग्रामीण न्यूज, मंगळवेढा.